नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी बघा या ठिकाणी सर्व पदांसाठी उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी आज आपण कव्हर करत आहोत, जी की मित्रांनो बघा या ठिकाणी TCS पॅटर्नवर मित्रांनो आधारित अशी आहे। तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला गुण आहे 200 आणि वेळ आहे बघा 2 तास। तर ओके, तर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करण्याबरोबर हा जो व्हिडिओ आहे बघा संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण जे की TCS PYQ या ठिकाणचे प्रश्नसंच आपण या ठिकाणी आज कव्हर करत आहोत। म्हणून मित्रांनो हा जो संपूर्ण काय व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। तर बघा पहिला प्रश्न, दोन संख्यांची बेरीज 200 असून त्यांच्यातील फरक 25 आहे, तर त्या दोन संख्यांचे प्रमाण या ठिकाणी किती आपला प्रश्न विचारत आलेला आहे। तर बघा या प्रकारचा आपण प्रश्नाचे योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकता, काय म्हटलेला प्रश्न समजून घ्या। दोन संख्यांची बेरीज किती मित्रांनो 200 असून त्यांच्यातील फरक किती 25 आहे। ओके, पहिला काय म्हणले दोन संख्यांची बेरीज म्हणले, मित्रांनो या सरळ या दोन संख्यांची बेरीज करा। आपण जर या दोन संख्यांची बेरीज केली तर आपल्याला भेटते किती 225 भेटते बघा। 225 घेऊन टाका, पुन्हा प्रमाण, पुन्हा फरक काय म्हटलंय तर फरक 25 आहे। म्हणून मित्रांनो काय करा आता फरकाला सरळ या 200 मधून हे 25 मायनस करा। जर 200 मधून आपण 25 मायनस केले आले किती 175। ओके, आता 25 9 225 आणि 25 7 175 म्हणजे किती 97 प्रमाण या ठिकाणी आपल्याला भेटले आहे। काय पर्याय बघा बरं, आहे बघा या ठिकाणी ब पर्याय आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे। मित्रांनो बघा या ठिकाणी एक महत्त्वाची बात म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या या भरतीसाठी बघा एक 1500+ प्रश्नाचा एक महाठोकळा बघा या ठिकाणी आम्ही प्रकाशित केला आहे। मित्रांनो जरा तुम्ही अद्याप हा महाठोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल तर अवश्य खरेदी करा। तर मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही हा महाठोकळा तुम्हाला काय देऊ तर TCS ने मित्रांनो बघा आतापर्यंत रिपीट केलेली GK GS आणि करंट अफेअर्सचे मित्रांनो बघा यामध्ये आम्ही तुम्हाला क्वेश्चन देणार आहोत, जे की मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत IMP असणार आहेत। म्हणून मित्रांनो हा जो महाठोकळा आहे बघा तुम्ही अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 07 बघा या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केली मित्रांनो स्क्रीनशॉट आहे बघा या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका। अवघ्या बघा 2 मिनिटच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ। नंबर काय आहे 74 14 93 07। ओके, पुढे बघा त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे या वाक्यातील उद्देश कोणते तर बघा त्याच्या प्रयत्नांना मित्रांनो यश आलेच पाहिजे या वाक्यातील उद्देश कोणते तर मित्रांनो बघा या ठिकाणी कशाला मित्रांनो यश आले पाहिजे तर प्रयत्नांना मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न केल्यावर भेटते काय तर यश, म्हणजे या ठिकाणी काय आपला प्रश्नाचा राईट आन्सर क्रमांक बघा क, जे की बघा यश मित्रांनो या ठिकाणी या वाक्यातील उद्देश असणार आहे। मित्रांनो त्यानं काय केलं आहे तर मित्रांनो बघा त्यांना यश मिळवण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी प्रयत्नावर प्रयत्न करते, म्हणजे त्याचा या ठिकाणी उद्देश काय आहे तर प्रयत्न आहेत मित्रांनो बघा। तर त्यांना प्रयत्न त्याचा उद्देश या ठिकाणी प्राप्ती करण्यासाठी करत आहे, म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नात जे की राईट आन्सर बघा क्रमांक यश आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे। पुढे मानवी शरीराचा खालीलपैकी कोणते बघा या ठिकाणी मित्रांनो शरीरात आहे या ठिकाणी चा नाही तर त आहे। मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते तर जे की मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक ब बघा ऑक्सिजन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी नायट्रोजनच्या या ठिकाणी वातावरणात प्रमाण जर तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी ते 78% आहे, लक्षात घ्या बघा ते 78%। ओके, ऑक्सिजनचं विचारलं जवळपास ऑक्सिजन बघा या ठिकाणी 20% काय 20% आहे वाटतं बघा 20%। ओके, पुढे या ठिकाणी मुलांच्या रांगेत सिद्धांताचा बघा सिद्धांतचा मित्रांनो ठिकाणी किती क्रमांक दोन्ही टोकाकडून 13वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती तर बघा मित्रांनो ठिकाणी मुलांच्या रांगेत मित्रांनो सिद्धांताचा मित्रांनो क्रमांक बघा दोन्ही टोकाकडून 13वा आहे, तर कसा या टोकाकडून देखील 13वा म्हणजे या टोकाकडून देखील 13वा, म्हणजे मित्रांनो किती या बाजूला 12 विद्यार्थी असतील आणि या बाजूला 12 आणि मित्रांनो याचा 13वा क्रमांक आहे, म्हणजेच किती हे 12 हे 12 24 आणि हा मधला एक सिद्धांत किती मित्रांनो 25, म्हणजे या ठिकाणी किती जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढे
पुढील वाक्यातील कर्ता कोणता? तर त्या कन्येला बिंदिया शोभते. तर मित्रांनो बघा या ठिकाणी त्या कन्येला बिंदिया शोभते. तर मित्रांनो बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये शोभणारी काय आहे मित्रांनो कन्येला? तर ती आहे म्हणजे बिंदिया. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर जे की बघा पर्याय क्रमांक क मित्रांनो काय बिंदिया. आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. काय मित्रांनो? त्या कन्येला बिंदिया शोभते. तर या ठिकाणी शोभणारी काय? बिंदिया. आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर पर्याय क्रमांक क. ओके, पुढे भारतीय उद्योगधंद्यांचे जनक कोणाला म्हणतात? तर मित्रांनो बघा या ठिकाणी भारतीय उद्योग धंद्याचे जनक मित्रांनो कोणाला म्हणतात? तर जे की लॉर्ड रिपन. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर क्रमांक ब असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे 960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किमी वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल? तर बघा या सूत्रानुसार या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं राईट आन्सर शोधायचं आहे. तर बघा अंतर म्हणजे मित्रांनो लांबी. तर या ठिकाणी लांबी किती? 960. सरळ हे 960 घेऊन टाका. 960 बरोबर. या ठिकाणी वेग किती? 60 किमी वेग आहे. हे 60. ओके, गुणाकारात बघा आपल्याला या ठिकाणी वेळ काढायचा आहे मित्रांनो. म्हणून काय करू? हे वेळ आपण x मानू आणि याच्या गुणाकारात हे 5/18ला 5/18 जशास तसे. आता हे जे 960 आहेत मित्रांनो हे 960ला 960 जशास तसे आणि हे जे 18 आता बघा छेदामध्ये भागाकारात मित्रांनो बघा या ठिकाणी छेदामध्ये भागाकारात आहेत. हे आले अंशामध्ये गुणाकारात. ओके, 18 आणि हे 60 गुणाकारात 5 हे गेले मित्रांनो या ठिकाणी छेदामध्ये. आता अंशातल्या छेदामध्ये किती? 60 गुणाकारात 5. हा एक 0 कॅन्सल, हा एक कॅन्सल. 6 1 6 6 18. आता 3 सांग 18 झाले. हातच्या आला 1 3 9 27 27 हा एक मित्रांनो झाले किती? 28 288 छेद या ठिकाणी आपल्याला 5 आलेलं आहे. आता बघा 5 5 25 हातच्या आले 3 पुन्हा 5 7 35 या ठिकाणी मित्रांनो किती? 57. तर या ठिकाणी 57 आहे का बघा जे की बघा पर्याय क्रमांक अ 57 सेकंद या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी आता आपल्याला किती? 3 या ठिकाणी 38 मधून जर 35 गेले बाकी 3 होते. पुन्हा 3 समोर जर आपण 0 जर वाढवून या ठिकाणी जर 5 भाग दिला तर उरला किती? 6. या ठिकाणी 57.6 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. परंतु बघा या ठिकाणी पर्यायामध्ये फक्त आणि फक्त 57 सेकंद दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक अ 57 सेकंद असणार आहे. ओके, पुढे 8वा खालील शब्दांतून बोलभांड या शब्दासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी खालील शब्दांतून बोलभांड या शब्दासाठी आपल्याला योग्य पर्यायी शब्द निवडायचा आहे जे की बघा पर्याय क्रमांक ड बडबड्या. मित्रांनो बघा या ठिकाणी बोलभांड या शब्दासाठी एक पर्यायी शब्द आहे. लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे जे की पर्याय क्रमांक ड बडबड्या या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 9वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? तर बघा खानेसुमारी या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी खानेसुमारी या शब्दाचा योग्य अर्थ पर्याय क्रमांक अ जनगणना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा जनगणना या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे बैलाला घोडा म्हटले, घोड्याला कोल्हा म्हटले, कोल्ह्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले. तर यापैकी सर्वात चतुर प्राणी कोणता? या प्रकारचा आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा बैलाला घोडा म्हणाले, घोड्याला कोल्हा, कोल्ह्याला वाघ, वाघाला सिंह. तर सर्वात चतुर प्राणी कोणता? तर बघा मित्रांनो यापैकी सर्वात चतुर प्राणी हा मित्रांनो या ठिकाणी कोल्हा आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला कोल्ह्याला काय म्हणत आहे तेवढंच या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी कोल्ह्याला बघा वाघ म्हणत आहे मित्रांनो, या ठिकाणी कोल्ह्याला वाघ म्हणत आहे. म्हणून या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक ब वाघ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा राष्ट्रीय सागरी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय सागरी दिन हा मित्रांनो बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक अ जे की बघा 5 एप्रिल मित्रांनो बघा या रोजी या ठिकाणी साजरी केला जातो. मित्रांनो राष्ट्रीय सागरी दिवस लक्षात तुम्ही ठेवून घ्या. यासोबतच 22 एप्रिल रोजी मित्रांनो या ठिकाणी वसुंधरा दिन साजरी केला जातो. बघा लक्षात ठेवून घ्या वसुंधरा दिवस मित्रांनो या ठिकाणी साजरी केला जातो 22 एप्रिल या दिवशी लक्षात ठेवून घ्या. पुढे सुनील गावस्कर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते? तर सुनील गावस्कर मित्रांनो यांचे टोपण नाव या ठिकाणी पर्याय क्रमांक ब जे की लिटल मास्टर लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो लिटल मास्टर. ओके, यासोबतच बघा म्हैसूरचा वाघ मित्रांनो या ठिकाणी टिपू सुलतानला म्हणतात. बघा टिपू सुलतानला मित्रांनो या ठिकाणी म्हैसूरचा वाघ
यासोबतच मुंबईचा सिंह असा मित्रांनो फिरोज शाह मेहताला म्हणतात बघा. फिरोज शाह मेहता असे मित्रांनो ठिकाणी मुंबईचा सिंहला म्हणतात, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. आणि सरहद खान गांधी आणि याला बघा सरहद गांधी या टोपणनावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं, लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर बघा मित्रांनो ठिकाणी संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य मित्रांनो जे की क्रमांक सिक्कीम बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर बघा सिक्कीमची जर राजधानी विचारली तर ती गंगटोक आहे, लक्षात ठेवून घ्या. बघा गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. ओके. हिमाचल प्रदेशची शिमला आहे बघा, या ठिकाणी लिहितो शिमला ही हिमाचल प्रदेशची आहे. ओके. पुढे लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी लखनौ हे जे शहर आहे बघा हे क्रमांक ड जे की गोमती मित्रांनो बघा या नदीकाठी वसलेलं आहे. ओके. पुढे यासोबतच नाग हे मित्रांनो बघा नदीकाठी नागपूर शहर वसलं आहे, लक्षात ठेवून घ्या. बघा नागपूर हे शहर गोदावरी नदीकाठी बघा, जसं की नाशिक आहे, पैठण आहे, नांदेड आहे मित्रांनो इत्यादी या ठिकाणी शहरे गोदावरी नदीकाठी वसलेली आहेत. यासोबतच झेलम या नदीकाठी मित्रांनो झेलम या नदीकाठी बघा सुरत हे शहर वसलेलं आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पुढे घोड्यांचे किंकाळणे तसेच म्हशीचे डॅश 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 डॅश. तर मित्रांनो बघा हा शेवटचा प्रश्न. या प्रश्नाची राईट आन्सर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या आवडला बघा तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांसोबत हा संपूर्ण व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. आणि अद्याप देखील बघा या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि हा आपला 1500+ प्रश्नांचा महाठोकळा तुम्ही खरेदी करा नसेल अवश्य खरेदी करा. भेटू पुन्हा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.